सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 100 कोटीचा बजेट, सर्वात महागडा मराठी चित्रपट राजा शिवाजी. रितेश देशमुख दिसतात महाराजांसारखे, पण देहबोली आणि पातळ आवाजामुळे महाराजांच्या भूमिकेत तंतोतंत शोभत नाहीत. तरी त्यांनी प्रयत्न चांगला केला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफ मध्ये शिवरायांच्या उदयापूर्वी मराठा साम्राज्यामध्ये झालेल्या घडामोडी दाखवल्या आहेत. या गोष्टी ऑन पेपर खूपच इंटरेस्टिंग आहेत, पण खराब दिग्दर्शन आणि मंद स्क्रीन प्ले मुळे फर्स्ट हाफ कंटाळवाणा वाटतो. VFX खूपच घाणेरडा आहे. रिअल आणि ग्रीन स्क्रीन मधील डिफरन्स क्लिअरली दिसून येतो. वॉर सिक्वेन्स आणि ऍक्शन सिक्वेन्सेस ठीकठाक आहेत, यापेक्षा खूप जास्त चांगलं होऊ शकलं असतं. सेकंड हाफ ठीकठाक आहे. क्लायमॅक्स आणि चित्रपटाचा शेवट खरंच बघण्यासारखा आहे. सलमान खानची जीवा महालाची विशेष भूमिका तुम्हाला टाळ्या आणि शिट्ट्या मारायला भाग पाडणार. तो क्षण आणि भारदस्त डायलॉग्स मुळे तुमचे पैसे नक्की वसूल होणार. हा चित्रपट एका बाजूला आणि अजय अतुल यांचे सर्वोत्कृष्ट ग्रँड स्केल म्युझिक एका बाजूला. नमित मल्होत्रा यांनी AR रहमान ऐवजी अजय अतुल यांनाच रामायण चित्रपटाच्या म्युझिकचे काम द्यायला पाहिजे होते. फरदीन खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, विद्या बालन या अमराठी कलाकारांच्या अभिनयामध्ये काहीच नाविन्य दिसलं नाही. स्पेशली अभिषेक बच्चन आणि जेनेलिया देशमुख यांना मराठी बोलताच आलं नाही. मराठी चित्रपटांमध्ये मराठी कलाकार जास्त हवे होते असं मला वाटतं. लेटेस्ट चित्रपटांबरोबर कंपॅरिझन केलं तर हा चित्रपट ठीकठाक आहे.